रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज आहे देवशयनी एकादशी. सर्वांना देवशयनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदात आणि सुखात जावं हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. तर आज आहे एकादशी निमित्त मी आज रेसिपी बनवलेली आहे, ती दाखवत आहे तुम्हाला. तर साबुदाणा वडा विसराणी असा आहे. शाबू आणि बटाट्याचा रोल नक्की बनवून पहा तुम्ही. तर हे पहा, शाबू घेतलेला आहे, कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असा भाजून घेत आहे मी. खरपूस होऊस तर असा भाजून घ्यायचा आहे. आणि माझा म्हणजे कढई जास्तच वेळ होती गॅसवर, त्यामुळे जास्त तापली होती, म्हणून थोडासा खाली चिटकलेला आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या. पण असा चिटकू द्यायचा नाही, फक्त भाजून घ्यायचा आहे. आपल्याला पांढराच राहायला पाहिजे शाबू. आणि शाबू भाजून झालेला आहे. आता भगर होती अर्धी वाटी, ती भगर पण टाकून घेतलेला आहे आणि ते पण असं थोड्या वेळ भाजून घेणार आहे मी. थोड्या वेळेसच भाजायचं, जास्त नाही आहे. जास्त असं कलर चेंज होऊ द्यायचा नाही. थोडासाच झाला की नंतर लगेच काढून घ्यायचा आहे. आणि शाबू आणि भगर एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, मिक्सरचं भांडं घेतलेले, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा अर्धा करून मी वाटून घेणार आहे. सॉफ्ट असं बारीक पावडर होईपर्यंत असं वाटून घेतलेलं आहे, हे पहा. आणि बाकीचं राहिलेलं पण वाटून घेणार आहे. छान असं पटकन वाटलं जातं आहे, भाजलं असल्यामुळे आणि थंड झालेलं आहे भाजून, त्याच्यामुळे पटकन वाटलं जातं हे. आणि जास्त फाईन असं पिठासारखं नाही होत, थोडंसं राहतं जाड, पण ठीक आहे तसंच छान. आणि हे पहा, परत वाटून घेतलेलं आहे मी अजून. पूर्ण असं पीठ वाटून झालेलं आहे. मी पूर्ण पीठ घेतलेलं आहे. आपलं असं म्हणजे शाबू होता 2 वाटी आणि भगर अर्धी वाटी, असं 2.5 वाटी होतं. तर त्यातलं मी अर्धं पीठ घेतलेलं आहे. आणि 2 मोठ्या साईजचे असे बटाटे उकडून घेतले होते मी अगोदरच, आणि ते पण मी आता ह्यामध्ये किसून टाकणार आहे. आणि एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बटाट्याच्या अशा गाठी राहणार नाही, त्यासाठी मी असं खिसणीनं किसून घेणार आहे. हे पहा, खिसून झालेलं आहे फायनली. आता मळून घेते पिठामध्ये ते शाबू, भगरपीठ आणि बटाटा असं छान असं मळून घेते. पाहते मी होते का. आणि नंतर चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आणि थोडीशी जिरे आणि मीठ टाकून, हिरवी मिरची आपलं मिक्सरवर वाटून घेतलेली आहे तेच टाकणार आहे, थोडासा ठेचा. हे पहा, मळलं जातं आहे. कुठलंही आपल्याला थोडंही पाण्याची गरज लागलेली नाही आहे, मळलं जातं आहे छान असं. आता मीठ टाकून घेते मी. हे पहा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. जास्त पण टाकू शकता, आम्ही कमी तिखट खात आहे म्हणून थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. ते आता पूर्ण मिक्स करून असं मळून घेते छान. थोडंही पाण्याची गरज लागलेली नाही आपल्याला, बटाट्यामध्येच आपलं पीठ असं मळून झालेलं आहे. पहा, छान असं मळून झालेलं आहे ना. आता त्याचे रोल बनवायचे आहे. तुम्ही रोल बनवू शकता किंवा ताटावर थापून वड्या पण पाडू शकता याच्या. तर मी असं पटकन होण्यासाठी असं हातावर रोल करून घेतलेला आहे. किंवा वडे पण बनवू शकता आपण, जसं की साबुदाणा वडा बनवतो तसं वडे पण बनवू शकता या पिठाचे. तर मी म्हणलं वेगळ्या आकाराचं आपण काहीतरी ट्राय करू, तर म्हणून मी असे रोल बनवलेले होते.
ताटावर थापून वड्या पण पाडून तळून घेऊ शकता, खूप छान होतात तशा पण. तर तसं न करता मी असं केलेलं आहे, कारण पटकन घाई होती त्यामुळं पटकन असं हेच बनवून घेतलेलं आहे. हे सोपं वाटलं मला ते, मग मी असं रोल करून घेतलेले आहेत छान असे. थोडेसे करून दाखवत आहे, बाकीचे नंतर मी करून घेणार आहे. पूर्ण एकदाच करून घेणार, नंतर तळणार आहे मी. करून ठेवल्यानंतर हे पहा पूर्ण झालेली आहे रडी. आणि कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तेल गरम होत आहे. थोडंसं टाकून पाहते मी गरम झालेलं आहे का नाही. तर झालेलं आहे गरम. नंतर आता आपले रोल टाकून घ्यायचे एक एक करून, छान दमानं असं टाकून घ्यायचे, नाहीतर अंगावर तेल उडायची भीती आहे. असे छान टाकून घेतलेले आहे. खालची साईड आहे तळल्यानंतर पलटून घ्यायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत नाही आहे त्याला हलवायचंच नाही आहे. थोडीशी गोल्डन कलरची झाल्यानंतर खालची साईड मग तर नंतर पलटून घ्यायचे आहेत. हे पहा खालची साईड पूर्ण गोल्डन झालेली आहे. आता पलटून घेतलेली आहे छान अशी. एकदम कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट, वरून कुरकुरीत असे कुरकुऱ्यासारखे रोल होतात आपले. नक्की तुम्ही पण ट्राय करून पाहू शकता अशी उपवासाची ही रेसिपी. रोल वडे न बनवता, किंवा आपल्याला शाबू भिजत घालायचा वेळ नसल्यानंतर असं लागलीच आपले झटपट होणारी ही रेसिपी आहे. शाबू भिजत घालण्याची वेळ पाहायचा नाही आहे. पटकन असा शाबू भाजून लगेच आपली ही रेसिपी तयार होणारी आहे. तर कधी असं उपवास असल्यानंतर शाबू भिजत घालण्याची आठवणच राहत नाही. त्यासाठी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, छानशी कमेंट करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली आपले पूर्ण तयार झालेले आहेत हे पहा. आणि आपलं ताट वाढून घेतलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की परत एकदा प्लीज छान कमेंट करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.